तर नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी त्र्यंबकेश्वरमध्ये पाहणी केली। त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी रस्त्याची आदित्य ठाकरेंनी पाहणी केली। तत्पूर्वी आदित्य ठाकरेंनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। रस्त्याच्या दुरावस्थेबाबत व्हिडिओ बनवणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचंही आदित्य ठाकरेंनी कौतुक केलेलं आहे। आणि अशीच विनंती करीन सगळ्या तरुण मित्रांची, देशभरातले असतील आपल्या राज्यभरातले असतील, की आपण देखील असंच प्रश्न विचारत जा। अगदी आम्हाला विचारले विरोधी पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला, हे आपलं कर्तव्य आणि ते आपण करा। आम्ही आमचं कर्तव्याचं जे काही पालन असतं ते आपल्यामुळे ही राजकीय लोकांना जाग येते। नाशिक शहरात देखील त्यांच्यावर पाणी पडते ते न्यूज 18 नाशिक शहरात देखील आपण येणार आहात। एक मिनिट, हा आदिवासी भागामध्ये अशा संपूर्ण राज्यातली जर परिस्थिती बघितली तर 50% विद्यार्थी ते खाली झोपतात, त्यांना खाटा नाहीयेत। आदिवासी विभागाचा निधी कुठे खर्च होतो हे सुद्धा कळत नाही। बिलकुल आपल्याला आठवत असेल, मी मंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना दुष्काळी दौरा जेव्हा काढला होता तेव्हा अशाच ह्याच मतदारसंघांमध्ये अनेक गावांमध्ये गेलो होतो। कलेक्टर कदाचित त्यावेळीचे माझ्यासोबत आले होते आणि एखाद्या मंत्र्याचा दौरा लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहिलं, मग त्र्यंबकेश्वरला जिथे गुप्त गोदावरी पण मागून आहे वगैरे, तिथे ते मंदिरावरती अक्षरशः डोल्यांमधून लोकांना वरती खालती न्यायला लागायचं। मी येत होतो म्हणून रस्ता पहिला कच्चा बनवत होता। म्हणजे अनेक वर्ष आपण पाहतोय की सरकारं येतात, सरकारं जातात, लोकप्रतिनिधी येतात जातात, बदलतात, पण परिस्थिती का बदलत नाही। आणि परत एकदा मी हेच सांगेन की जसं ही स्पेशल केस एका मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आमदारासाठी साखर कारखान्यासाठी केली, तसं ह्या रस्त्यासाठी असेल, राज्यातल्या शाळांसाठी असेल, स्पेशल केसेस सगळीकडे व्हाव्यात। आपण नाशिक शहरात देखील इथून पुढे आता जाणार होत आपण। ठेकेदार जुमानत नाही आहेत अधिकाऱ्यांना, अधिकारी लोकांचं ऐकत नाही आहेत, अशी सगळी परिस्थिती आहे। सिंहस्थाचे कोट्यवधीचे कामं सुरू असताना सुद्धा ते कामं सुद्धा अपूर्ण आहेत। आता इथून आपण पुढे नाशिक शहरात जाऊन ती देखील कामं सगळी पाहणार आहोत। पण तुम्हाला एक सांगतो, मी आता मुंबई नाशिक जेव्हा येत असताना, आणि हे अनेक वर्ष मी पाहतो, अनेकदा आम्ही सोशल मीडियावर व्यक्त झालेले, अनेकदा आंदोलनं देखील झालेली आहेत। भिवंडीचे जे रस्ते आहेत, नॅशनल हायवे अथॉरिटीचे आहेत, ते 2 पूल जे आहेत ते अजून पूर्ण, आणि अशी